नमस्कार, मी अर्चना आरते आणि तुमचं मनापासून स्वागत आहे द ग्रेट भारतीय किचनमध्ये. हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव, आपली ओळख. तर आज आपण बनवणार आहोत अननसाचे सासव. फ्रूट आणि सासव एकत्र ऐकायला जरा वेगळं वाटतंय ना, पण हाच आहे आपल्या महाराष्ट्रीयन स्वयंपाकाचा मॅजिक. ही रेसिपी मला माझ्या मैत्रिणीच्या आईने शिकवलेली आहे. पूर्वी घरात जे मिळेल त्यातूनच जेवण तयार व्हायचं. फळं उरली, पिकली की ती वाया घालवली जात नव्हती. तेव्हा आपल्या आजीने फळांना दिला मोहरी, नारळ आणि तिखटाचा टच आणि त्यातूनच जन्माला आलेला अनोखा पदार्थ म्हणजे सासव. चला तर आज बनवूया थोडा वेगळा, थोडा सरप्राइझिंग फ्रूट सासव म्हणजेच अननसाचे सासव. त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य बघायचंय. अननस, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, मीठ आणि ओलं खोबरं. सगळ्यात प्रथम आपण अननस कापून घेऊया. जराशा मोठ्याच फोडी करायच्या आहेत. आता इथे मी अननस घेतले. तुम्ही मिक्स फ्रूट घेतलं म्हणजे अननस घेतलं, तुम्ही द्राक्ष घेतली, ॲपल घेतलं तरीही चालणार आहे. आणि नुसता पिकलेल्या केळ्यांचं पण होतं बरं का, ते पण छान लागतं. पण केळी पटकन कापायची आणि लगेच त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घालायचं तरच होतं. आता बघा, सासव म्हटल्यावरती ते आपलं छोट्या छोट्या आपल्या कैऱ्या असतात ना, पिकलेल्या, म्हणजे पिकलेलं जे असतं आंबा असतो त्याच्यापासून पण होतं आणि ह्याला पण सासव म्हणतात. त्यामुळे काही जणांचा असा आक्षेप असेल की हे सासव नाहीये, हे तर सलाड झालं किंवा ही तर कोशिंबीर झाली, पण ह्याला सासव बोलतात का? तर ह्याला तुम्ही आपण हे विदाऊट फायर करतोय, त्यामुळे हे झटपट आणि पटकन होणारं सासव आहे. नाहीतर कोणी कोणी काळी मिरी पण फोडणीला देतात, कढीपत्ता देतात, ते पण होतं. शेवटी सगळं आपल्यावर असतं. पण अननस सगळ्यांना आवडतं, त्यामुळे ते कसंही छान केलं आणि त्या अननसावर थोडंसं मीठ आलं, थोडं चिली फ्लेक्स आलं, थोडंसं काळी मिरी पावडर, मीठ, की कसं सुंदर लागतं. आता आपण हे एका बाउलमध्ये घेऊया. आणि असे मोठे मोठे तुकडेच ठेवायचे, अगदी बारीक नाही करायचे. आता आपण यामध्ये अगदी सोपी म्हणजे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हाला असं वाटेल की काय ह्या रेसिपीमध्ये काहीच नाहीये, पण याच्यामध्ये सगळे हे इन्ग्रेडियंट्स आले की ते खूप चवीला छान असे मस्त लागतात. एरवी पण आपण पायनॅपल खाताना थोडंसं मीठ टाकतो असं त्याच्यावर, मी तरी टाकते. थोडंसं काळी मिरी पावडर, जास्तही नाही टाकायची. आणि लहान मुलांना, काही मुलांना अननस आवडत नाही, तर त्यावेळेला हे तुम्ही असं करून दिलं तरी आवडणार आहे. तुम्ही थोडासा चाट मसाला वेगळं असं व्हेरिएशन केलं तरीही चांगलं लागणार आहे. आणि खोबरं, खवलेलं खोबरं हे सगळ्यांनाच आवडतं, ओलं खोबरं. आणि आता आपण हे मिक्स करूया. त्यासाठी मी अजून एक चमचा घेते. किती सोपं आहे ना, बघितलं ना, म्हणजे बोलता बोलता रेसिपी पटकन तयार आणि वाटीत घेऊन खायला पण तयार. तुम्ही असं मिक्स करा किंवा तुम्ही टॉस करून केलं तरीही चालणार आहे. तरी सगळीकडे ते छान असं लावणार आहे. आणि कोथिंबीर घातली तर अजून छान दिसते, ते छान लागतं. आता ही रेसिपी अगदीच पटकन आणि गॅस नाही अशी तयार आहे. आता मी ही डिश मध्ये काढून घेते. तर तयार आहे आपलं अननसाचं सासव. मला माहिती आहे की हा पदार्थ तुम्ही लगेचच बनवणार आहात, कारण अगदी चटपटीत आणि मस्त लागणारा, झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. म्हणजे कधी आपण जेवायला बसलो आणि काही असं अपूर्ण असेल ना, तर असा पदार्थ बनवला ना की जेवणही चांगलं लागतं. किंवा हल्ली असतं ना की आपल्याला थोडंसं हेल्थ कॉन्शियस आहे, वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही हे खाऊ शकतात. तर तयार आहे आपले अननसाचे सासव, झटपट आणि नो गॅस. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ही एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. द ग्रेट भारतीय किचन विथ अर्चना. ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय. मी अर्चना आरते घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. द ग्रेट भारतीय किचन हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख.